हॅलो एव्हरीवन, आज मी बनवत आहे शिमलाच्या मध्यभागी मी ते थोडंसं काढून घेत आहे, जेणे की मी त्याच्यामध्ये जे मी बनवणार आहे ते मसाला मी भरू शकते. तर मी खोबरं घेतले आहे, थोडेसे शेंगदाणे आणि थोडीशी लसूण. ते मिक्सरमध्ये मी ग्राइंड करून घेतलेले आहे खोबरं, आणि त्याच्यानंतर मी थोडेसे शेंगदाणेसुद्धा ग्राइंड करून घेतलेले आहे. एक पॅन घेऊन मी ते पॅनात तेल टाकले. तेल टाकून मी जिरी, मोहरी आणि ते खोबरं आणि शेंगदाण्याचे मिक्स जे केलेलं आहे ते मी त्याच्यामध्ये प्रॉपर तेलात फ्राय केलेलं आहे. हळद, मीठ आणि नंतर थोडीशी मिरची पावडर आणि धना पावडर मी असं टाकून त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. आणि थोडंसं पाणी टाकून त्याला मी एकदम घट्ट असं बनवलेलं आहे मसाला, जे की तो मसाला असा त्याच्यामधून निघू नये आणि थोडंसं घट्टपणा आलेला आहे. ते शिमला जी कापलेली होती त्याच्यामध्ये मी मसाला भरलेला. त्याच्यानंतर पूर्ण सगळ्या शिमल्यामध्ये मी मसाला एक पॅन घेतला, त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि ते मी शिमला त्याच्यात ठेवले आणि एक्झॅक्ट 10 मिनटं ते स्लोवरती ठेवून रिटर्न त्याला एकदा फिरवलं. त्याच्यानंतर शिमला मस्त प्रकारे शिजत आहे. त्यानंतर मी अजून 10 मिनटं ठेवले आणि त्या 10 मिनटानंतर ते अजून शिजले आणि मी